कारण की यंत्रावर तुम्ही सगळे एका फॅक्टरीमध्ये काम करता ना, तिथं काहीतरी मशीन चालवतं ना, यंत्रावर मंत्राने मात करता येते का? मंत्र असं म्हणतंय चालू हो चल, ओम फट स्वाहा, असं काय होतं का? मंत्राने मात करता येत नाही. यंत्राला जर चालवायचं असेल, मात करायची असेल, व्यवस्थित चालवायचं असेल तर तंत्रानेच मात करावी लागते. बरोबर. बायकोला मुठीत ठेवण्यासाठी काही मंत्र आहे का? आहे का मंत्र? का बायको मुठीत ये असं काही मंत्र आहे का? त्याला तंत्रच लागतं. वर्षात 2 साड्या, आठवड्यात चायनीज. बरोबर आहे का? चुकतंय? हेच टेक्निक आहे ना. अगदी लग्न करून घरात आणली असेल तर समजा 1 आठवडा तुम्ही काय करू नका, आणि म्हणायचं मंत्र शांत हो, होईल का? यंत्रावर मंत्राने मात करता येत नाही. सगळं तुम्ही आता व्हिडिओ फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला असं कदाचित वाटतं बऱ्याच वेळा, गाडी चालवायचं सोडूनच देऊ आता, नकोच ती गाडी नकोच. पण मित्रांनो, आयुष्यातनं जर गाडी जर आपल्या बाहेर काढली तर काय होईल? पहिला फटका आपल्याला बसतो. ज्याला गाडी चालवायला येत नाही त्याला साडीवाली सुद्धा मिळत नाही. का मिळते? त्या पुरीचे 10 वेळा चौकशी करते, त्याच्या घरात गाड्या किती आहेत, करतात का नाही? म्हणजे गाडी आपल्याला बाहेर काढता येईल का? मुलाला ट्युशनला जायचं असतं, शेतामध्ये जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, कंपनीमध्ये यायचं असतं, फिरायला जायचं असतं, कुठं म्हणजे सरासरीचा आपण पूर्वीचा जर माणूस पाहिला, त्याचा जे प्रवास होता एकूण शेतामध्ये जवळपास इकडे तिकडे समजून एक जास्तीत जास्त 10 ते 15